नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी जी एक आयडिया इम्प्लिमेंट करावी लागते ती बघणार आहे. आणि हां, तुमचं धन्यवाद करायचं राहून गेलं, कारण तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जो काही सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करतो. ओके, आता ही एक आयडिया मी जी सांगणार आहे ती प्रॉपर इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, ती एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला त्याची आयडिया आहेच, बरोबर? आयडियाची आयडिया आहे. किती चांगला शब्द आहे, बरोबर ना? आता मला सांगा की काही-काही जण ही आयडिया इम्प्लिमेंट करत असतील किंवा नसतीलही, ठीक आहे. कारण आपले मराठी माणसं आहेत ना, ते खूपच ॲडव्हान्स असतात, ठीक आहे. काही-काही आयडिया त्यांना ऑलरेडी माहिती असतात, ते जुगाड ऑलरेडी त्यांनी केलेलं असतं, ठीक आहे. पण तरीही काही जणांना माहिती नाही आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय, ठीक आहे. हे कसं अप्लाय करायचं ते सांगतोय, ठीक आहे. ते अप्लाय केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू हा क्रॅक होऊ शकतो, ठीक आहे. किंवा तो इंटरव्ह्यू क्रॅक होण्यासाठी मदत होऊ शकते, ठीक आहे. आणि आपल्या मराठी माणसांचा इंटरव्ह्यू क्रॅक व्हावा हेच माझं एक उद्दिष्ट असतं, ठीक आहे. त्यामुळेच आपण हे व्हिडिओ बनवतोय आणि हा जो व्हिडिओ असेल तो सगळ्यांसाठी असेल, सगळ्या मराठी माणसांसाठी असेल, ना की SAPसाठी. कारण आपण SAP इन मराठी आपला चॅनल आहे, याच्यावरती फक्त SAPचेच व्हिडिओ असतील असंच नाही आहे, तर इंटरव्ह्यू रिलेटेड, जॉब रिलेटेड आणि SAP रिलेटेड हे व्हिडिओज आपण याच्यावरती टाकतोय, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही जर SAP इंटरव्ह्यू देत आहे, टेस्टिंगचा इंटरव्ह्यू देत आहे, डेटा सायन्सचा इंटरव्ह्यू देत आहे किंवा किंवा डेव्हलपमेंट कोणत्याही डेव्हलपरचा देत आहे, डिझाईनमध्ये देत आहे, तर त्याच्या सगळ्यांसाठी हे लागू होऊ शकतं, ठीक आहे. चला, आपण जास्त वेळ न घालवता हा व्हिडिओ तुम्ही बघा, कारण अधूनमधून जर बघितला तर तुम्हाला ते थोडंसं जजमेंट येणार नाही आहे, त्यामुळे प्रॉपर बघा, ठीक आहे. चला, आता तुम्हाला माहिती आहे नाही माहिती त्याचा भाग वेगळा, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस इंटरव्ह्यू तुम्ही देताय त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला 1-2 मिनिटामध्ये काही तुमचं इंट्रोडक्शन वगैरे विचारलं जातं, ठीक आहे. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला स्टार्ट होते, तर तो इंटरव्ह्यू घेणारा जो असतो, ठीक आहे, इंटरव्ह्यूअर पॅनल जे असतं त्यांच्या डोक्यात असं असतं की सुरुवातीला ते एकदम बेसिक क्वेश्चन विचारतात. असं काही नाही की ते डायरेक्ट सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन चालू करतात किंवा मोठे मोठे एकदम डिफिकल्ट क्वेश्चन विचारतात, असं नाही आहे, ठीक आहे. सुरुवातीला ते काय करतात, एकदम बेसिक क्वेश्चन विचारतात आणि आपण कसं असतो, एक्सायटेड असतो, अरे हां, मला क्वेश्चन आला, लगेच येतोय मला क्वेश्चन, ठीक आहे. आणि लगेच धडधशीर आपण लगेच फास्टमध्ये त्याचा आन्सर देऊन मोकळे, बरोबर. म्हणजे काय, एखादा क्वेश्चन विचारला त्याचं शॉर्टमध्ये आन्सर दिलं, ठीक आहे, ते चुकीचं आहे ना, बरोबर. का की बघा, एक क्वेश्चन विचारला, ठीक आहे, तुम्ही त्याचं 30 सेकंदात आन्सर दिलं. आपल्याकडे इंटरव्ह्यूसाठी ऑलमोस्ट सगळे इंटरव्ह्यू हे 30 मिनिटासाठी किंवा 1 तासासाठी शेड्यूल होतात. तर ऑलमोस्ट 99% इंटरव्ह्यू आहे ते 30 मिनिटासाठी शेड्यूल होतं. आता 30 मिनिटामधले 30 सेकंदासाठी म्हणजे 60 क्वेश्चन झाले ना, चुकतंय ना इथं आपलं. तर आपल्याला काय करायचं आहे, जे बेसिक क्वेश्चन आहेत त्याचं आन्सर लगेच द्यायचं नाही सुरुवातीचं. त्यासाठी तुम्ही वेळ घ्या आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एखादा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन विचारतो इंटरव्ह्यूमध्ये, ठीक आहे. ते जर तुम्हाला परफेक्टली येत असेल त्याचं इन डिटेलमध्ये उत्तर द्या तुम्ही, ठीक आहे. म्हणजे ते तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये एक्सपिरियन्स असेल तर कसं इम्प्लिमेंट केलं किंवा तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही काय कराल की त्याची प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली, अशी एक थेरॉटिकल प्रॉपर इन डिटेलमध्ये डीपमध्ये जाऊन त्याला आन्सर व्यवस्थित कंटिन्युअसली द्या, की ज्याला चान्सच नाही भेटला पाहिजे की थांबवायला तुम्हाला, ठीक आहे. आणि त्याचे तुम्ही ऑलमोस्ट 2, 3, 4, 5, 6, 7 मिनटं कशी जास्त टाईम तुम्हाला कसा जास्त घालवता येईल ते घालवायचं आहे, ठीक आहे. म्हणजे काय करा तुम्हाला की बेसिक क्वेश्चनचे आन्सर लगेच न देता, ठीक आहे, त्याचा इन डिटेलमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा, जास्तीत जास्त खेचता येईल तेवढं त्याला पुढे खेचायचं आहे आणि तसा टाईम कसा काढता येईल ते. आता काहीही सांगायचं नाही आहे तुम्हाला, खेचायचं आहे कोणताही आन्सर देऊन काहीही सांगायचं नाही आहे, कारण बेसिक क्वेश्चन असतात त्याचे आन्सर शॉर्टमध्ये नेता जास्तीत जास्त पद्धतीने एक्सप्लेन करून तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजे काय होईल की तुम्हाला वेळ जास्त जाईल. आता मी हे का सांगतोय, हीच तर आयडिया आहे ना, बघा. कारण कसं आहे, तुमचा 30 मिनिटाचा जर इंटरव्ह्यू असेल, ठीक आहे, आणि तुम्ही जर फास्ट फास्ट आन्सर देत गेला पहिल्या बेसिक क्वेश्चनचे, ठीक आहे, तर 10 मिनिटात तुमचे सगळे बेसिक क्वेश्चन संपून जातील आणि राहिलेल्या टायमिंगमध्ये मग तो एकदम मोठे मोठे एकदम डिफिकल्ट सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारत बसेल, ठीक आहे. आणि तिथं कसं असतं, आपण काय असं काय एकदम किती जरी नॉलेजेबल असेल, आपण किती जरी हुशार असेल तर आपल्याला सगळ्याच प्रश्नाची उत्तर येतात असं नसतं, बरोबर. किंवा आपला कॉन्फिडन्स थोडासा तिथे हाय लो झालेला असतो, त्यामुळे पुढे कदाचित तुम्हाला ते आन्सर डीपमध्ये सांगता येत नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की टोटल तो तुम्हाला 10-15 क्वेश्चन विचारत असतो, त्यातले तुम्ही 2-3च सुरुवातीला आन्सर दिलेले असतात बेसिक, बाकीचे येत नाहीत, मग तिथे तुमचे चान्सेस लो होतात. तर मग आपण जर ही ट्रिक वापरली, आपण जर सावकाश पहिल्याच 2-3-4 क्वेश्चन जे आहेत त्यालाच तुम्ही 20-25 मिनटं घेतली, तर त्याच्याकडे राहिला टाईम किती, 30 मिनटापैकी 5च मिनटं, बरोबर. त्यात एखादा सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन विचारेल, त्याचं थोडंफार आन्सर आलं तर ठीक आहे, टोटल तो 10 क्वेश्चन विचारणार होता, पण आत्ता विचारलं किती त्यांनी,
4-5च विचारले, बरोबर. त्यातले तुम्ही 3 आन्सर दिलेले आहेत. तर शेवटी तो तुम्हाला तुमचं प्रोफाईल बघून तुम्हाला मार्क्स देणार आहे किंवा तुम्हाला तो रेटिंग देणार आहे. त्याच्यावरती त्याला काय वाटेल, की ह्याला 5 क्वेश्चन विचारले, 4 तर ह्याने बरोबर दिलेत. अरे, ह्याला तर सगळं येतंय. हा एक पर्स्पेक्टिव्ह बनतो इंटरव्ह्यूमध्ये, पॅनलमध्ये. पण हे तुम्हाला प्रॉपर एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. त्याच्यावरती तेवढा टाईम देता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय केलं, 10-15 क्वेश्चन आहेत, ते 4, 5, 7 क्वेश्चनवरती आला. 7 क्वेश्चनमधले तुम्ही 4 तर बरोबर आन्सर दिले, प्रॉपर इन डिटेलमध्ये. त्याच्यावरून तो लक्षात काय घेईल, की हां, 7 क्वेश्चनमधले 4 दिले, पण बाबा 4 ह्यांनी डीपमध्ये दिले, ह्याला डीप नॉलेज आहे. ठीक आहे, हे दिलं. आणि हे जर केलं आणि असं जर तुमची तिथे इमेज बनली आणि असा हा टोटल इंटरव्ह्यू जर झाला, तर तो सिलेक्शनचे चान्सेस तुमचे जास्त होतात आणि तुम्ही कंपनीमध्ये सिलेक्ट होऊन लगेच तुम्ही ऑफर मिळवू शकता, बरोबर. तर ही होती ट्रिक. तर याच्यामध्ये सारांश असा असेल, की लगेच कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर लगेच शॉर्टमध्ये द्यायचं नाही आहे. त्याला डीपमध्ये देण्याचा प्रयत्न करा, इन डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि जे तुम्हाला येते तेच प्रॉपर त्याला सुरुवातीला सांगा. म्हणजे त्याच्यावरतीच तो क्वेश्चन विचारेल आणि त्याच्यावरती टाईम होईल. कारण 30 मिनिटामध्ये त्याला इंटरव्ह्यू संपवायचा असतो आणि 30 मिनिटानंतर त्याचा दुसरा इंटरव्ह्यू असतो. त्यामुळे 30 मिनिटात जेवढे क्वेश्चन विचारता येतील तेवढेच क्वेश्चन तो विचारणार आणि त्यात त्याला 4-5च क्वेश्चन विचारण्यासाठी तुम्ही जर तसा टाईम दिला, ठीक आहे, तर तो तेवढेच क्वेश्चन विचारेल. आता कधी-कधी हे 99% होतं. कधी-कधी 1% काय होतं, 30 मिनिटाचा नाही 1 तासाचा इंटरव्ह्यू असतो. तिथे आपण मग थोडंसं ही ट्रिक इम्प्लिमेंट होणार नाही आहे. होईल, बट कसं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. कसं तुम्ही त्याला घेऊन जाताय, ठीक आहे. कारण प्रोजेक्टमध्ये काय-काय केलं, प्रॅक्टिस करताना कशी केली, फ्रेशर लोकांनी प्रॅक्टिस करताना कशी मी याचे एक्झाम्पल्स मी रन करून पाहिलेत माझ्या सिस्टमवरती. कसे मी याचं टेस्टिंग केलं आहे, कसे SAPमध्ये मी प्रॅक्टिस केली आहे, ठीक आहे. कसा डेटा ॲनालाइज केला आहे, हे जर तुम्ही प्रॉपर सांगत असाल तर त्याला ते पटतं, बरोबर. आणि इन डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेस त्याला काय वाटतं, की अरे हां, ह्याला खरंच नॉलेज आहे म्हणून एवढं डीपमध्ये चाललं आहे. शॉर्टमध्ये जर सांगितलं तर तुम्हाला मग तो म्हणेल, की हां, अजून सांग. तिथं तुम्हाला सांगता नाही येणार. हेच आपलं सगळ्यांचं चुकतं इंटरव्ह्यूमध्ये. तर अशाच काही आयडियाज आहेत माझ्याकडे. मी हळूहळू व्हिडिओ बनवत राहील. ही एक आयडिया तुम्हाला आज सांगायची होती. कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा, ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून असाच सपोर्ट करत राहा. जय महाराष्ट्र.